मित्रांनो, एक हृदयस्पर्शी कथा. कथेचं नाव आहे आईच्या चपलेची किंमत. एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी जातो. दुकानदाराला लेडीजसाठी चप्पल दाखवा अशी विनंती करतो. दुकानदार पायाचे माप विचारतो. तेव्हा तो मुलगा सांगतो, माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नाही, पण पायाची आकृती आहे. त्यावरून तुम्ही मला चप्पल देऊ शकाल का? दुकानदाराला हे ऐकून थोडं अजबच वाटलं. दुकानदार म्हणाला, याआधी अशी आकृती पाहून आम्ही कोणालाही चप्पल दिली नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही? त्यावर मुलगा सांगतो, माझी आई गावाला राहते. आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही. माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले. आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे. त्यातून आईसाठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे. हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पायांची आकृती घेतली होती. असे म्हणत मुलाने आईच्या पावलांच्या आकृतीचा कागद त्या दुकानदाराला दिला. ते पाहून दुकानदाराचे डोळे पाणावले. त्याने साधारण अंदाज घेत त्या मापाच्या चपला दिल्या आणि सोबत आणखी एक जोड घेत म्हणाला, आईला सांगा, मुलाने आणलेला चपलेचा एक जोड खराब झाला तर दुसऱ्या मुलाने भेट दिलेला जोड वापर म्हणावं, पण असं अनवाणी फिरू नकोस. हे ऐकून मुलगा भारावला. त्याने पैसे देऊन चपलाचे दोन्ही जोड घेतले आणि तो जायला निघाला. तेवढ्यात दुकानदार म्हणाला, तुमची हरकत नसेल तर आईच्या पायाच्या आकृती असलेला कागद तुम्ही मला द्याल का? मुलाने प्रतिप्रश्न न करता तो कागद त्या दुकानदाराला दिला आणि तो निघाला. दुकानदाराने तो कागद घेऊन आपल्या दुकानातल्या देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला. हे पाहून बाकीचे कर्मचारी आश्चर्यचकित झाले. त्यांनी कुतूहलाने त्या दुकानदाराला तसे करण्यामागचे कारण विचारले. तेव्हा दुकानदार म्हणाला, ही केवळ पायांची आकृती नाही, तर साक्षात लक्ष्मीची पावले आहेत, ज्या माऊलीच्या संस्कारांनी या मुलाला घडवले, यशस्वी होण्याची प्रेरणा दिली. ही पावले आपल्याही दुकानाची भरभराट करतील याची खात्री आहे. म्हणूनच त्यांना देवघरात स्थान दिले. अशा रीतीने प्रत्येकाने जर आपल्या आईची किंमत ओळखली आणि तिचा योग्य सन्मान केला तर खऱ्या अर्थाने साक्षात परमेश्वराची सेवा केल्याचं समाधान मिळेल. धन्यवाद.